मोर्चामध्ये मराठी म्हणून सहभागी होणार असं म्हटलेलं होतं आणि मंत्री प्रताप सरनाईक हे देखील आता या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की प्रताप सरनाईक ठाण्यावरून आता इथे आलेले आहेत। मंत्री असलो, सरकारमध्ये सामील असलो तरी मी एक मराठी माणूस आहे असं म्हणत प्रताप सरनाईक या मोर्चामध्ये सहभागी झाले। नुकतेच आता ते या ठिकाणी पोहोचले तर मनसेचे संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई काही वेळातच आता या ठिकाणी पोहोचतायत। हा मोर्चा मिरारोड स्थानकापर्यंत आल्यानंतर आता प्रताप सरनाईक या ठिकाणी पोहोचले। मराठी एकीकरण समितीचे जे अध्यक्ष आहे गोवर्धन देशमुख त्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा होता। त्यांना सोडवायला पोलीस स्टेशनला गेलो आणि संपूर्ण मराठी बांधवांना, मीरा भाईंदर शहरातील मराठी लोकांना सपोर्ट करण्यासाठी, त्यांचा पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित झालो। तुम्ही आल्या जय गुजरातच्या घोषणा पण इथे सुरू बघा, झालेल्या आहेत। राजकारणाच्या ठिकाणी पण माझ्यासोबत जे मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख आहेत, त्यामुळे बाकीच्यांना काय राजकारण करायचं ते करू द्या। प्रताप सरनाईक मीरा भाईंदर शहरातील मराठी जनांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे। मनसे राजकारण करते, शिवसेना युबीटी मला राजकारण करते। मी आजच्या वेळेस कुणालाही दोष देणार नाही, पण माझी भूमिका होती या मोर्चाला पाठिंबा द्यायची। मी ताबडतोब मुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगितलंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं डीसीपी प्रकाश गायकवाड यांनी बेकायदेशीररित्या आमच्या मराठी कार्यकर्त्यांना, मराठी एकीकरण समितीच्या लोकांना अटक केलेली आहे, त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मी आलो। नक्कीच, पण या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणतात की मोर्चाला परवानगी देणार होते, मात्र मोर्चाचा रस्ता जो होता तो अशा पद्धतीचा होता की वाद निर्माण होईल। मग जर व्यापाऱ्यांनी मोर्चा केला त्यावेळेस व्यापाऱ्यांच्या मोर्चाला जर तुम्ही पाठिंबा देता असाल तर ह्याही मोर्चाला तुम्ही पाठिंबा द्यायला पाहिजे। सर, मोर्चाचा रूट आहे तो घोरबंदरच्या दिशेने करावा सांगण्यात आलं होतं। ठीक आहे, आता जे असेल ते मी मोर्चाला पाठिंबा द्यायला आलोय। होतो असं त्यांनी म्हटलं। तसंच मराठी माणसाला पाठिंबा देण्यासाठी आणि मीरा भाईंदर मधल्या या मराठी लोकांना पाठिंबा देण्यासाठी आपण इथे आल्याचं मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय। पोलिसांनी घेराबंदी केलेली आहे। मंत्री आहेत प्रताप सरनाईक।